माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श. माणेगाव सडक शाळेत शिष्यवृत्ती पुस्तकांचे वितरण. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये या सामाजिक जाणीवेतून माणेगाव सडक येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून इयत्ता 4थी व 7वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे पुस्तके मोफत वितरित करण्यात आले. हा पुस्तक वितरण सोहळा मंगळवार दिनांक 25 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक हेमंत खराबे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच आशाताई सिंगंजुडे, तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ खवास, मार्गदर्शक प्राध्यापक उमेश सिंगंजुडे, नगरसेवक संदीप भांडारकर, सेवानिवृत्त शिक्षक हिरामन खराबे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सतीश बावनकुळे व मुख्याध्यापिका अलका वंजारी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून देत मेहनत, चिकाटी आणि सातत्याने यश मिळवण्याचा संदेश दिला. काही दिवसांपूर्वी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला. या महासंघाच्या निदर्शनास मुख्याध्यापक अलका वंजारी यांनी अनेक गरीब पालक शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके घेऊ शकत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. ही शैक्षणिक अडचण दूर करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी तातडीने पुढाकार घेत व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली. अवघ्या 3 दिवसात तब्बल 62,000 रुपये वर्गणी जमा झाली. या निधीतून इयत्ता 4थीसाठी 10 व इयत्ता 7वीसाठी 10 अशा एकूण शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे संच खरेदी करून सुमारे 11,000 रुपयांची पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. इयत्ता 1 ते 7 असून शिक्षक संख्या मर्यादित असल्याने उर्वरित निधीतून अध्यापनासाठी स्वयंसेवक नेमणे व त्यांच्या मानधनासाठी खर्च करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार आहे. इयत्ता 4थी आणि 7वीचे जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि त्यांना ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी साधनांची जी कमतरता होती त्या कमतरतेमधलं पहिलं जे पाऊल आहे ते म्हणजे पुस्तकांचं. मुलांकडे पुस्तकं नव्हतं आणि म्हणून ती पुस्तकं त्यांना उपलब्ध व्हावीत यासाठी नुकतीच माजी विद्यार्थी संघाची आपण बैठक घेतली आणि सन्माननीय हेमंतजी खराबे साहेब यांच्या संकल्पनेतून आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आकारास आलेला आहे. मागच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की मुलांना स्पर्धा परीक्षेचं वातावरण निर्माण आपण करून दिलं पाहिजे. ज्या गावामध्ये ज्या शाळेमध्ये आपण जन्मलो त्या शाळेच्या गावाच्या ऋणातून उतराई व्हावी यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं सातत्यानं जो विचार सन्माननीय हेमंतजी खराबे साहेब यांचा होता. अनेकदा ते बोलत होते की आपल्याला काहीतरी शाळेसाठी किंवा गावासाठी करायचं आहे, पण वेळेचं बरोबर टायमिंग ॲडजस्ट होत नव्हतं. परंतु आता ती टायमिंग जुळलेली आहे. माजी विद्यार्थी संघसुद्धा स्थापन झालेला आहे आणि या माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या शाळेचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. पद पोलीस उपअधीक्षक या पदावर पोहोचलेले आहेत. म्हणजे यामागचा उद्देश असा आहे की ज्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एक पोलीस अधिकारी आहेत, असंच तुमच्यामधून एखादा पोलीस अधिकारी पुढे निर्माण व्हावा, एखादा तहसीलदार निर्माण व्हावा, जिल्हाधिकारी निर्माण व्हावा, म्हणजे एक अधिकारी गावातून निर्माण व्हावे हा उद्देश घेऊन आम्ही सर्व जे आयोजन समिती आहे त्या आयोजन समितीने हे नियोजन जरी विद्यार्थी पुढे घडला तर निश्चितच हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं काहीतरी चांगलं साध्य होईल असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मुलांमध्ये ही स्पर्धा परीक्षेचं जे वातावरण आहे हे लहानपणापासून निर्माण करणं आवश्यक आहे. या ठिकाणी काही पालक वर्ग बसलेले आहेत. तुम्हाला माहित आहे की बिहार हे राज्य मागासलेलं राज्य म्हणून ओळखलं जाते, परंतु सर्वाधिक IAS IPS अधिकारी हे बिहारमधूनच निर्माण होतात. याचं कारण असं आहे लहानपणापासूनच मुलांवर तशा प्रकारचे संस्कार केले जातात. मुलांना स्पर्धा परीक्षांची जाणीव लहानपणापासून केली जाते. कोणतीही गोष्ट वेळेवर ठरवलं आणि झालं असं होत नाही. त्याला ही पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे आणि जी येणारी परीक्षा आहे 4थीची असेल किंवा 7वीची असेल ती परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करायची आहे. तुमची जेवढी जबाबदारी आहे तेवढी शिक्षकांची जबाबदारी आहे. आता ही जबाबदारी मॅडम तुमच्यावर वाढलेली आहे.
कारण गावाने आता पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहे. गावाचा माझे विद्यार्थी संघ आहे हा नेहमी तुमच्यावर वास ठेवणार आहे की आपल्या मुलांना प्रॉपरपणे शिष्यवृत्तीचे वर्ग घेतले जातात, त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं जाते किंवा नाही. आणि कार्यक्रम नाही. पुस्तकं वितरण झाल्यानंतर आपलं खूप काही होईल आणि खूप आपण मोठे होऊ असं नाही. मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की मला असं वाटतं मॅडम की आपण हे आटपून यांना जाऊ देऊ. आणि महत्त्वाचं, या पुस्तक वितरण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश सिंगंदुडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष निहाल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य उमेश गायदणे, माजी सरपंच पंकज चिटुले, अभियंता आकाश निखाडे, ग्रामपंचायत सदस्य अजय नागरवाडे, रामेश्वर नेवारे, अश्विन गोस्वामी, पुष्पा बांडेबुच्चे यांनी मुलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक नान्ने यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अलका वंजारी यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.